नमस्कार. दिनांक 10 जानेवारी. कथेचं शीर्षक आहे आधी तुझा वृत्तांत सांगू. हरिद्वारच्या 2 मल्ल ब्राह्मणांचा उद्धार केलेला पाहून महाराजांच्या ईश्वरीपणाबद्दल सर्वांना खात्री वाटली, तरी एका संशयी ब्राह्मणाला मात्र यात काहीतरी जादूटोणा असावा असे वाटले. त्यांनी महाराजांची चौकशी चालवली. तसे महाराजांनी आपण कोण ते नंतर पाहू, आधी तुझा वृत्तांत सांगू असे म्हणून त्याचे पूर्वजन्मातील व आदल्या रात्रीचे गोवधाचे पापकर्म उघड केले. तेव्हा मात्र तो ब्राह्मण घाबरून गयावया करू लागला. पण महाराजांनी सर्व लोकांना त्याचे घरी नेऊन ते पापकर्म दाखवलेच. लोक संतापले. ब्राह्मणास पश्चाताप झाला. तेव्हा त्याच्याच हातून तीर्थ शिंपडून ती गाय महाराजांनी जिवंत केली. नंतर त्या ब्राह्मणाचा उद्धार केला. माणसाला गतजन्म आठवत नाही, त्यामुळे चालू जीवनात तो बेलगाम वागू लागतो. त्याच्या अनाकलनीय वागण्याचे मूळ खरे तर त्याच्या पूर्वजन्मातील कर्मसंस्कारातच दडलेले असते. असा सृष्ट दुष्ट संस्कारांची फुटेच त्याच्यावर चढलेली असतात. त्यानुरूपच तो वागत असतो. हे संस्कार भोगूनच नष्ट होत जातात हे खरे असले तरी त्यावर त्याचा सर्वस्वी ताबा नसतो हेही खरे असले तरी नवे संस्कार कर्म उभे राहू नये यासाठी विद्यमान जन्मात दक्षता घेणे त्याच्या हातात नक्कीच असते. त्यासाठी त्याने सतत आत्मपरीक्षण करणे जरूर असते. पण अविद्या, अज्ञान आणि विषयासक्ती यामुळे सामान्य माणसाला आत्मपरीक्षण करणे जमत नाही. हे ध्यानात घेऊनच रोचक आणि बोधक कथांची पुराणे निर्माण झाली. त्यातील बोध समजून घेण्यास आपण कसे वागतो आणि कसे वागावयास हवे याचे ज्ञान माणसाला होते व तो भक्ती मार्गाकडे वळू लागतो. भक्ती मार्गामुळे त्याला सत्संगाची आवड निर्माण होते. ज्यांच्या उद्धाराची वेळ जवळ येते त्यांना देव, साधू, संत, महात्मे सद्गुरु रूपाने भेटतात. मग एखाद्या धक्कादायक घटनेने अथवा ग्रंथ वाचनाने किंवा प्रबोधनाने विचारप्रवण होऊन ते उद्धार योग्य होतात. या कथेत गाय हे विशुद्ध, निरोगी, सक्षम अशा कर्म ज्ञानेंद्रियाचे, अंतःकरणाचे आणि प्राणांचे द्योतक आहे. त्या ब्राह्मणाने पूर्वजन्मातील संस्कार प्रभावानुसार स्वैराचार करून आपली सर्व इंद्रिये आणि अंतःकरणे हतबल करून टाकली होती. निर्बल इंद्रिये हीच त्याने मारून टाकलेली गाय होती. स्वैराचार भ्रष्टाचाराने पोखरलेल्या सामान्य लोकांचे प्रतीक म्हणजे या कथेतील ब्राह्मण होय. अशी हतबल झालेली माणसे स्वतःचे असे काही विशेष कर्तृत्व दाखवू शकत तर नाहीतच, पण दुसऱ्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसाही करणे त्यांना जमत नाही. शंका कुशंका, संशय, हेत्वारोप, मत्सर, हेवे दावे याखेरीज त्यांना दुसरे काही जमतच नाही. अशांना ठिकाणावर आणण्यासाठी त्यांची कुंडलीच मांडावी लागते. महाराजांनी नेमके हेच केले. आधी तुझा वृत्तांत सांगू असे म्हणून त्याच्या गेल्या काही जन्मातील सगळी अंडी पिल्लीच बाहेर काढले. तसा तो ब्राह्मण घाबरला. मागच्या जन्मातील अघोरी स्वभावाचा प्रभाव याही जन्मावर होताच, त्यामुळे तो बेबंद आणि बेधुंद वागत होता. आपली पापकर्मे उघड होताच आपले काही आता खरे नाही असे वाटून तो घाबरला व गयावया करू लागला. महाराजांना त्याची दया आली आणि त्यांनी त्याला अभय संजीवन दिले. आपल्या बेताल वागण्याने त्याने आपल्याच आयुष्याचा सत्यानाश करून टाकला होता. त्याच्याचकडून त्या चांगल्या वर्तनाची हमी घेऊन त्यांनी त्याला सुधारले. त्या ब्राह्मणाचा असा पुनर्जन्म होणे हीच ती इंद्रिय स्वरूप मृत गाय जिवंत करणे होय. अशा रीतीने स्वतःच्या हाताने स्वतःचा नाश करणाऱ्या त्या ब्राह्मणाला स्वतःचे वर्तन सुधारण्यास लावून महाराजांनी संजीवन दिले आणि आपणच आपले बंधू, शत्रू व मित्र असतो. आपणच आपला नाश ओढून घेतो, तसा उद्धारही आपला आपणच करू शकतो हे लोकांना पटवून दिले. उद्धरेत आत्म नात्मानम नात्मानम नम वसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. हा संदेश देणारी ही कथा आहे. धन्यवाद.